आपल्या आजूबाजूला आहे ना अनेक जण दोन मुखवटा घेऊन वावरत असतात. पण कधी कधी काय होतं, त्यांचा हा मुखवटा गळून पडतो. आता हेच बघा ना, ज्यांना ज्यांना जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांचा कळवळा आला होता, ते सगळे मराठी आणि बॉलिवूड मधले कलाकार, काही लिब्रांडू पत्रकार आत्ता गायब आहेत. अरे कुठे गेले, म्हणजे दिसतच नाहीये. अनेकांना तेव्हा रडू येत होतं. निबंधच्या निबंध सोशल मीडियावर लिहिले जात होते. काही जण कविता करत होते. बापरे बापरे बापरे, काय काय तेव्हाचे व्हिडिओ होते. ही सगळी गँग आता कुठल्या बिळात लपलीये ना तेच कळत नाहीये. आपल्या मूड स्विंग प्रमाणे काय पाठिंबा द्यायचा असतो का? मला आज वाटलं आज मी पाठिंबा देणार आंदोलनाला, मला नाही वाटलं मी नाही देणार, असं असतं का? म्हणजे झारखंडमध्ये 25 जुलै पासून जेपीएससी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी विद्यार्थ्यांचं जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर आंदोलन चालू आहे. तिथलं जे सरकार आहे, झारखंड मुक्ती मोर्चा सरकार, त्याच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे. पण आंदोलन अतिशय शांततेत चालू आहे. आंदोलन कसं असावं तर तसं. कुठेही तख्ता पालटाचा अजेंडा नाहीये, कुठलाही राजकीय अभिनिवेश नाहीये, राजीनाम्याची मागणी नाहीये. पण हा, काही बाबतीत तिथले विद्यार्थी हे अतिशय ठाम आहे. पण तीच गोष्ट अनेकांना खटकणारी आहे. म्हणजे तिथे डफली बडवत बस नाम रहेगा अल्लाह का, हमें चाहिए आजादी, ब्राह्मणवाद से आजादी, आरएसएस से आजादी, अशा फुटीर घोषणा देण्याची तिथे अजिबात मुभा नाहीये. आणि ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांची कॉलर पकडून तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची ती कार्यकर्ती नेहा बोरा, हिचं उदाहरण ताजं आहे. म्हणजे तिने तिथे जाऊन काहीतरी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिच्यावर शाईफेक करून तिला तिथून पिटाळून लावण्यात आलं. इथे राजकारणाची पोळी भाजण्यासाठी किंवा हिंदू विरोध करण्यासाठी येऊ नका, असा स्पष्ट संदेश एक प्रकारे झारखंडच्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. अहो, फरक स्पष्ट आहे ना. म्हणजे आंदोलन खरं असतं ना, तेव्हा पोलिसांवर, तिथल्या जवानांवर दगडफेक केली जात नाही, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात नाही, तिथे करोडोचं फंडिंग होत नाही, देशविरोधी नारे दिले जात नाही, शिव्या दिल्या जात नाही, रीलबाजी तर अजिबात होत नाही. फक्त शांततेत आपल्या मागण्या मांडल्या जातात. आणि जंतर मंतरच्या बाबतीत ना बरोबर उलट होतं. म्हणजे मूळ मागण्या बाजूला राहिल्या, पण बाकी सगळं तिथे होतं. तिथल्या विद्यार्थ्यांची तर खाण्याची नुसती चंगळ होती. काय वेगवेगळे स्टॉल असायचे. म्हणजे जुनेद भाईची बिर्याणी असायची. काय भाईचारा पाहायला मिळाला होता. मग हे सगळं झारखंडमध्ये का पाहायला मिळत नाहीये? झारखंड भारतात येत नाही का? किंवा तिथले विद्यार्थी हे आपले नाही आहेत का? हा, तिथे भाजप विरोधी घोषणा दिल्या जात नाहीये ना, म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांना त्या आंदोलनाला ना वाळीत टाकलंय. तिथे कुठे सुद्धा हिंदू विरोध दिसत नाही, म्हणून जुनेद भाईची बिर्याणी नाहीये, मोदी हटावच्या घोषणा नाहीये, भाजपला शिव्या दिल्या जात नाहीये, त्यामुळे तिथे सीजेपी नाहीये. कोणत्याही जातीबाबत तिथे द्वेष व्यक्त केला जात नाहीये, डफली गँग नाहीये, उलट जय श्रीराम, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे तिथे प्रकाश राज नाहीये. तिथे जाऊन आपला अजेंडा पूर्ण होणार नाही हे अनेकांच्या लक्षात आलंय, म्हणून तिथे कोणीही जात नाही. इथे कोणताही जुनेद भाई आला नाही. म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची, त्यांच्या खाण्याची व्यवस्था तिथल्या मंदिरांमधून केली जातीये. रांची में मौसम बदल रहा है. फर्क बताऊंगा, जंतर मंतर और रांची की इस जगह पर जहाँ छात्र बैठे हैं, ये भी जेनजी है, लेकिन किस तरह का फर्क है उसको समझिए. ये देखिए मंदिर से लंगर आया है. ये देखिए आप, ये मंदिर से लंगर आया है और यहाँ पर मंदिर से प्रसाद है. या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाहीये. जंतर मंतरवरचं आंदोलन देशाच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत पसरलं पाहिजे असं म्हणणारे योगेंद्र यादव आता कुठे आहेत? ते तर गायब आहेत. अहो, जंतर मंतरवरच्या आंदोलनाचाच तर हा परिणाम आहे ना. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरलेत, आंदोलन करतायत, तर तुम्ही तिथे जायला पाहिजे. अभिजित दिपके बद्दल तर काही बोलायलाच नको. भाऊला तर काय टायफॉइडच झालाय. पण इथे पोलिसांवर अरेरावी करण्यात याच्यात बरीच एनर्जी आहे. हा कोक पितोय, बर्गर खातोय. आप संघर्ष करते रहिए. जैसी मेरी तबीयत ठीक होती है मैं खुद वहां जाऊंगा. अभी क्योंकि मुझे टाइफाइड हो रखा है तो इसलिए मैं ट्रैवल नहीं कर पा रहा हूँ. याचे असे कोणते डॉक्टर आहेत याचा शोध आपण जरा नंतर लावू. पण आता हा भाऊ काय म्हणतोय तर आम्हाला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नकोय, पण आम्हाला फक्त खात्री हवीये की असे प्रकार, परीक्षेतले असे गैरव्यवहार पुन्हा होणार नाही, ही खात्री तुम्ही विद्यार्थ्यांना द्या.
वा रे वा. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसलेला हा दिपके महाशय आता अचानक असं बोलायला लागला. हा तोच अभिजित दिपके आहे ना, असा प्रश्न पडतोय. अरे हा, विसरलेच. तो अशी मागणी कशी करेल? कारण झारखंडमध्ये काही भाजपचं सरकार नाहीये ना, तिथे झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. म्हणजे त्यांचंच सरकार झालं. थोडंसं 19-20 चालतं. एकासाठी एक न्याय, दुसऱ्यासाठी दुसरा, असंच असतं बरं का आमचं. कलाकारांसमोर तर हातच जोडावे लागतील, मग ते मराठी असो किंवा बॉलिवूडचे असो. तुमचे मुखवटे तर गळूनच पडलेत. तुम्ही काय नॉर्मल जीवन जगत असताना सुद्धा ऍक्टिंगच करतात का? म्हणजे झारखंडमध्ये सुद्धा लाठीचार्ज झालाय. तिथे सुद्धा आंदोलन करणारे विद्यार्थीच आहेत. त्यांना सुद्धा बरंच लागलंय. आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून विधानसभा परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले. एवढंच नाही तर काटेरी तारांची व्यवस्था करण्यात आलीय. या सुरक्षा व्यवस्थेवर तिथले जे विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते असं म्हटले की काटेरी तारा लावायला हे काय पाकिस्तान, बांगलादेश किंवा चीनची बॉर्डर आहे का? अहो, हे विद्यार्थी आंदोलन आहे ना. त्यांचा हा प्रश्न बरोबरच आहे. एकदा ना तिथले व्हिडिओ बघा. जो स्थिति दिल्ली में देखी गई थी वो स्थिति जो है यहाँ देखने को मिल रही है। ये देखिए, ये दिल्ली में ये उग्र हो चुका है। ये पुलिस बल जो है, दिल्लीतल्या लाठीचार्जवर गळा काढणारे सगळे कलाकार कुठल्या बिळात लपून बसले? ते बिळातून बाहेर येणार आहेत का? म्हणजे शबाना आझमी काही इकडे फिरकल्या नाहीत. ती सोनाक्षी सिन्हा, स्वरा भास्कर, प्रकाश राज कुठे गेले? त्या दिपकेला काय टायफॉइड झालाय आणि या स्वराताईंना काय तर म्हणे डेंग्यू झालाय. नाहीतर त्यांना उठून जावं लागलं असतं ना झारखंडला, पण जाता येत नाही. मग हे असं काहीतरी. किंवा त्या करीना कपूर, विशाल दादलानी, आलिया भट, दिया मिर्झा, अरे बापरे बापरे, बरीच मोठी लिस्ट आहे. पण हे सगळे कलाकार गेले कुठे, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्या सीजेपीचा आदर्श असलेला, त्यांचा आयडॉल असलेला ध्रुव राठी हा तर गप्प आहे. झारखंड मधल्या आंदोलनाची माहिती त्याच्यापर्यंत बहुतेक पोचलेली नाहीये. किंवा विदेशातल्या एकाही आंदोलन जीवीने या आंदोलनासाठी सोशल मीडियावर पोस्ट केलेली नाहीये. दुबई किंवा पाकिस्तानातून खाड्याची काही पाकिटं आलेली नाहीयेत. सौरव दासचं समर्थन करणारी ती नॉर्वेची पत्रकार हेली, हिच्यापर्यंत सुद्धा झारखंडचा विषय बहुतेक पोचलेला नाहीये. प्रसिद्ध गीतकार पियुष मिश्रा यांनी झारखंड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारलाय. तो सध्या प्रचंड गाजतोय. हा प्रश्न त्यांनी ज्येष्ठ अभिनेते आणि मोदींचे कट्टर विरोधक असलेले नसीरुद्दीन शहा यांना जरी विचारला असला तरी आत्ता गप्प असलेल्या सगळ्यांसाठी तो तंतोतंत लागू पडतोय. नसीरुद्दीन शहा यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी गप्प असलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांना फटकारताना एक विधान केलं होतं. ते असं म्हटले होते की जिन कुत्तों के मुंह में हड्डी है उनकी आवाज बंद है. आता सगळे मुख गिळून गप्प आहेत. त्यांना पियुष मिश्रा यांनी प्रतिप्रश्न केलाय, इस वक्त वो कौन कुत्ते हैं जिनके मुंह में हड्डी है? हा प्रश्न आता बरोबर झोमतोय. झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पियुष मिश्रा हे स्वतः झारखंडमध्ये गेले. तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी विचारलेला हा प्रश्न अनेकांना झोमणार आहे. आणि आपले सगळे ते मराठी कलाकार, हास्य महारथी कुठे गेले बरं? म्हणजे त्यावेळेस त्यांना रडू येत होतं. अनेकांना कविता सुचत होत्या, कवितेचे व्हिडिओ टाकले जात होते. काही जण निबंधच्या निबंध लिहून सोशल मीडियावर पोस्ट करत होते. सरकारला जाब विचारत होते, याची जबाबदारी कोण घेणार, याची अकाउंटेबिलिटी कोणाची? कोवळ्या कोवळ्या मुलांना तुम्ही मारतात का? मग काही जण आपल्या मुलांना घेऊन दिल्लीतल्या आंदोलनात थेट पोचले होते. काही जण व्हिडिओज करत होते. मग या सीजेपीच्या लोकांना पाठिंबा देत होते. सरकार विरोधात पोस्ट करत होते. बहुतेक आता सगळे कामात बिझी झालेले आहेत. म्हणजे हेमंत ढोमे सुद्धा तेव्हा खूप बोलत होता. तो बहुतेक झिम्मा 4-5 मध्ये कशात तरी बिझी असेल. आपले सगळे हास्य महारथी त्यांचा नवीन सीझन येत असेल, त्यात बिझी असतील. ज्यांना कविता सुचत होत्या त्यांचे काही वेगळे कार्यक्रम सुरू असतील. त्यामुळे त्यांना झारखंडमध्ये जे चालू आहे त्याकडे लक्ष द्यायला बहुतेक त्यांना वेळ नाहीये, असं एकंदरीत दिसतंय. बरं, या सगळ्या कलाकारांना ना एक प्रश्न विचारायचा आहे. काटेरी तारा पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही का?
तुमची संवेदनशीलता ही राजकीय अजेंड्यानुसार ठरते का? आता एखादा कलाकारनं जेव्हा खरं बोलतो तेव्हा डाव्या इकोसिस्टीम वाल्या कलाकारांना आणि काही पत्रकारांना ना लगेच पोटदुखी सुरू होते. लोकप्रिय नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांची अलीकडे एक मुलाखत झाली. त्यात त्यांना जेनझी आणि नीट पेपरफुटी विषयी प्रश्न विचारला होता. त्यांनी खूप चांगलं आणि व्यवस्थित उत्तर दिलं. प्रशांत दामले असं म्हणाले की जेनझी खूप फास्ट आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीवर लगेच समाधान हवं असतं. नीट पेपरफुटी आंदोलनात विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त ज्यांना नीटचं स्पेलिंग सुद्धा माहित नाही किंवा फुल फॉर्म सुद्धा माहित नाही अशी लोक सुद्धा शिरली होती. अशा आशयाचं त्यांनी विधान केलं. झालं. त्यांच्या या विधानाचा लगेचच विपर्यास झाला आणि डाव्या इकोसिस्टीम वाले लगेच असे वळवळायला लागले. नीट पेपरफुटीचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रशांत दामले यांनी योग्य पद्धतीने आंदोलन करण्याला पाठिंबा सुद्धा दर्शवला होता. हे बहुतेक ते विसरले आणि काय चुकीचं बोलले. सगळ्यांना दिसत होतं की नीटचा अभ्यास करणारे कोणीही त्या आंदोलनात नव्हते आणि ज्यांना गोंधळ घालायचा होता असे बरेच लोक त्या आंदोलनात घुसलेले होते. मग असं ते काय चुकीचं बोलले की तुम्हाला ते झोंबलं? मग लगेच तुम्ही तरुणांचं दुःख तुम्हाला समजून घेता येत नसेल तर सुख म्हणजे नक्की काय असतं, या भसाड्या आवाजातल्या गाण्याला अर्थ काय, असा अर्थहीन प्रश्न एका प्रसिद्ध दैनिकाने विचारलाय. आता त्या दैनिकाविषयी फार काही वेगळं बोलायची गरज नाही. एकदा अग्रलेख मागे घेण्याची वेळ त्या दैनिकावर आली होती. आता सारखं सारखं त्यांना हेच करायचंय का, हा त्यांचा प्रश्न. अजून एक ते परुळेकर दादा. दामले हा शब्द नीट लिहायचा झाल्यास दामले असाही लिहावा लागतो, असं काहीतरी शाब्दिक कोटी यांनी केलीये. म्हणजे खरं बोललं की यांना झोंबतं. तुमच्या अजेंड्याच्या विरोधात किंवा तुम्ही ज्या पार्टीला ज्या विचारांना सपोर्ट करतात त्याच्या विरोधात कोणी बोललं की लगेच पैसे घेतलेत, सुपारीबाज असं तुम्ही ठरवून टाकतात का? अहो, त्या सीजेपीच्या आंदोलनातच पैशांचा बाजार झाला होता. तिथेच करोडोंचा पाऊस पडला होता. तेव्हा नाही तुम्हाला नीट दिसलं? राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अभिजित दिपके हे विद्यार्थी प्रेमाचं नाटकच करत होते. त्यांचा खरा धंदा हा मोदी विरोधाचाच होता. पण त्यांचं ठीक आहे हो, त्यांचं समजू शकतो, कारण बोलून चालून ते राजकारणी आहे, त्यांचा हा उद्योग आहे. पण कलाकार सुद्धा यात सामील असतात हे या निमित्तानेच कळलंय. म्हणजे कलाकारांना दिल्लीतल्या देशविरोधी घोषणा ऐकू आल्या नाही, त्याचा त्यांना त्रास झाला नाही. तिथल्या विद्यार्थ्यांचं त्यांना दुःख दिसत होतं. आणि झारखंडमध्ये देशविरोधी किंवा सरकार विरोधी नारे नाहीये. तिथल्या विद्यार्थ्यांची कळकळ, दुःख त्यामुळे या कलाकारांपर्यंत पोहोचतच नाहीये. आणि असंही तिथल्या आंदोलनाला सपोर्ट करून आपल्याला काही पब्लिसिटी मिळणार नाही हे या कलाकारांच्या बहुतेक लक्षात आलंय. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या गोष्टींमध्ये आता रममाण आहे आणि इकडे दुर्लक्ष करतोय. दिखाव्याच्या दुनियेत खऱ्याला कोणी विचारत नाही किंवा खऱ्याला किंमत नसते ना, हेच खरंय. अनेक जण कॉक्रोचवाल्यांच्या या कारवायांपासून किंवा छुप्या अजेंड्यापासून अनभिज्ञ होते. पण झारखंड विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने दिपके गँगचा चेहरा उघडा पडला हे मात्र नक्की आहे. आणि या दिपके गँगमध्ये हे कलाकार मंडळी पण येतात बरं का. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.